नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर प्रबोधन, उद्बोधन, समुपदेशन व परिवर्तन या चतुःसूत्रीवर राष्ट्रभक्ती जागवण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या, विचारभारती व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या जनसेवा फाउंडेशन आयोजित अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचं भव्य आयोजन अहिल्यानगरमध्ये दिनांक 23 ते 31 मे दरम्यान करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त खास या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवामध्ये वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अहिल्यानगर जिल्ह्याच्या मानबिंदूच्या असलेल्या रथांची भव्य शोभायात्रा तसेच स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सबलीकरण विषयावर व्याख्यान व अहिल्यादेवींच्या जीवनावरील धगधगती हिंदी नाटिका अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. सावडेच्या प्रोफेसर कॉलनी चौकाजवळील जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर होणाऱ्या या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप समारंभास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोपर्डेकर आदी मान्यवरांच्या उपस्थिती राहणार आहे. नगरमध्ये दिनांक 23 ते 31 मेच्या दरम्यान अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन विचारभारती व जनसेवा फाउंडेशन यांनी आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये 31 तारखेला आपण अहिल्यादेवींवर एक सुंदरशी नाटिका सादर करणार आहोत. ही नाटिका विश्व मांगल्य सभा यांनी पूर्ण भारतामध्ये अहिल्यादेवींनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून त्यांनी कसे रोल आपल्या आयुष्यामध्ये पार पाडलेली आहे याची सगळी माहिती किंवा त्यांच्या आयुष्यावर घडलेलं एक सुंदरसं नाटक हे आपण 31 तारखेला तिथे दाखवणार आहोत. तर मी विनंती करेल सर्वांना की तुम्ही अवश्य या सुंदर नाटिका बघण्यासाठी 31 तारखेला अवश्य सर्वांनी जॉगिंग ट्रॅकवर नक्की यावं. धन्यवाद. मी सुधीर लांडगे, सचिव विचारभारती. 24 तारीख ते 28 तारीख ग म मुळे व्याख्यानमाला नगरमध्ये आहे. त्यानंतर 29, 30 आणि 31 अहिल्यानगर गौरव दिन हा आहे. अहिल्यानगर गौरव दिन म्हणजेच पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव. या सगळ्याच्या मागचा उद्देश एकच आहे की जसं गावोगावी छोट्या जत्रा असतात आणि त्या जत्रामध्ये गावातील सगळ्या माहेरवासिनी आपल्या गावाकडे पुन्हा येतात, सगळे पाहुणे रावळे त्या दिवशी त्या गावात येतात आणि ते सेलिब्रेशन करतात. त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर अहिल्यानगर गौरव दिन अथवा पालकमंत्री सांस्कृतिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्यामध्ये 29 तारखेला एक रथयात्रा असेल. ज्या रथयात्रेमध्ये नगर जिल्ह्यातील जे 14 तालुके आहेत त्या 14 तालुक्यातील अकोल्याच्या अगस्ती ऋषीपासून पारनेरच्या पराशर ऋषीपर्यंत सर्वांचे विविध 20 प्रकारचे रथ नगर जिल्ह्याची, अहिल्यानगर जिल्ह्याची सांस्कृतिक कला आणि जे काही इतिहास आहे त्याचं प्रदर्शन करण्यात येईल. ती रथयात्रा असेल दिल्ली गेट पासून तर जॉगिंग ट्रॅक पर्यंत. त्यानंतर 30 तारखेला नगरमधीलच कलाकार त्यांच्या सांस्कृतिक कलेचं एक प्रदर्शन करणार आहेत. त्या कलेमध्ये म्हणजे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की त्या कलेमध्ये नगर जिल्ह्याचा इतिहास पैस खांबापासून तर आनंद ऋषी पर्यंत सगळा इतिहास जो आहे छत्रपती शहाजी महाराजांपासून, छत्रपती शहाजी महाराजांनी स्वातंत्र्याचं, स्वराज्याचं स्वप्न या नगर जिल्ह्यात पाहिलं आहे आणि म्हणून त्या स्वप्न ते आपण त्या मालिकेत दाखवणार आहोत. त्यानंतर 31 तारखेला एक अहिल्यादेवींच्या कारकिर्दीवर एक नाटिका असेल. त्याआधी आपण प्रसिद्ध वक्त्या काजल हिंदुस्तानी यांना आपण या ठिकाणी बोलवलं आहे. या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व नगरकरांना, नगर जिल्ह्यात सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवा. आपले कला, सगळे संस्कार सगळं यामध्ये व्हायला पाहिजे. अहिल्यादेवींचं जे कल्चर आहे ते सगळं त्यांचं कार्य आहे ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. अहिल्यानगर सांस्कृतिक उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासन असेल, अहिल्यानगर महानगरपालिका, जनसेवा फाउंडेशन, विचार भारती तसेच नगर जिल्ह्यातील तमाम स्वयंसेवी संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, सांस्कृतिक मंत्री असतील, तसेच विविध खात्यांच्या मंत्र्यांना, तसंच नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू आहेत, आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत, यांना देखील आमंत्रण दिलेलं आहे. आमचं आपणा सर्वांना आव्हान आहे की आपल्या सर्वांच्या मागणी खातीर आग्रहास्तव आपल्या सर्वांच्या भावनांचा आदर करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव हे अहिल्यानगर केलेलं आहे आणि त्यालाच अनुसरून आपण हा कार्यक्रम अहिल्यादेवींच्या जयंतीच्या दिवशी घेत आहोत. माझं आपणा सर्वांना आव्हान असेल 31 तारखेला सकाळी चोंडी येथे
आपण सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं. त्याचबरोबर संध्याकाळी जी अहिल्यादेवींनी जे धर्मरक्षणासाठी कार्य केलं, जे त्यांनी स्वतःच्या पतीच्या निधनानंतर, सासऱ्यांच्या निधनानंतर कशा प्रकारे राज्यकारभार केला, हे सर्व आपल्या माता भगिनींनी असतील, आजच्या पिढीने पाहिले पाहिजे. आणि त्याचाच म्हणून आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या सर्व महिला भगिनींसाठी खुशखबर म्हणून आपण भव्य अशा मोफत लकी ड्रॉचं देखील आयोजन केलेलं आहे. या लकी ड्रॉमध्ये 4 व्हीलर गाडी असेल, 2 व्हीलर असेल, अनेक विविध प्रकारचे बक्षीस असेल, हे देखील आम्ही तमाम नगरकरांसाठी ठेवलेले आहेत. त्याचे मोफत पासेस हे देखील आम्ही घरोघरी प्रत्येकाचे पाठवणार आहोत. त्याला अटी शर्ती लागू असणार आहेत. आमची आपल्या सर्वांच्या निमित्ताने आव्हान असेल की आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं. तसंच या अहिल्यानगर गौरव दिनाची शोभा वाढवावी व या लकी ड्रॉमध्ये देखील सहभागी होऊन आपण बक्षीस जिंकण्याचा आनंद घ्यावा, हीच आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.